ओळखलत का मला? मी भिवा, रामजी व भीमाईचा बाळ. मी माझ्या आईचा 14वा रत्न. माझा जन्म 14 एप्रिल 1891 सालातला मध्य प्रदेशातील महू या छोट्याशा गावी झाला. चला तर बघूया माझ्या जन्माचा सोहळा. कोण आहे शूद्र? शूद्रांनाच का अशी वागणूक देण्यात यावी, याची माझ्या बालपणी खूप काही प्रसंग घडत गेले. ते माझ्या बालपणाला हिरावून घेण्याजोगे झाले. मला काही कळेना की आम्ही सगळे समान मानव असून सुद्धा आम्हालाच का अशी वागणूक देण्यात येत आहे. माझ्या बालपणी मी खेळत असताना सुद्धा, मला काही कळत नसताना सुद्धा माझ्याच वाट्याला का अशी वागणूक. तुम्हारे साथ खेलना है, खेलने दो ना. हम तेरे साथ नहीं खेलेंगे. अरे गंदी नाली में से बॉल कौन निकालेगा? अरे रुको, अब उसे अपनी कमीज से पोंछ दो. भीमराव बहुत गंभीर और सहनशील थे, साथ ही साथ कुशाग्र बुद्धि तथा मेधावी प्रतिभा के धनी थे. इस तरह के कई अपमान और तिरस्कार, ऐसे छोटे छोटे प्रसंगों से उनके मन पर गहरा प्रभाव पड़ा. देखती है अगला सीन. ओ काका, हमारे भी कपड़े लेके जाओ ना. तुम लोगों के बारे में सुना है मैंने. तुम लोगों के कपड़े मैं नहीं धोऊंगा. भीम जैसा सूरज निकला ना होता, हम सब के जीवन में उजाला ना होता. भीम जैसा सूरज निकला ना होता, हम सब के जीवन में उजाला ना होता. अरे मर जाते जुल्म सहकर यूं ही, गर भीम जैसा रखवाला हमें मिला ना होता. गर भीम जैसा रखवाला हमें मिला ना होता. सम्मान और स्वतंत्रता से जीना मरना हर मानव का जन्म सिद्ध अधिकार है और इसके लिए सतत संघर्ष करना महापुण्य का काम है. और यही काम बाबा साहब ने पूरे जीवन काल में किया है, पूरे जीवन काल में किया है. देखते हैं अगला सीन. नाली में से बॉल निकालने वाले हम तुम्हें नहीं बैठने देंगे. अरे हट, इस कक्षा से बाहर निकल दो. ऋग्वेदच्या चातुर्वर्णाच्या सूत्रानुसार 4ही वर्ण ब्रह्माच्या शरीरातून निर्माण झालेले आहे. ब्राह्मण ब्रह्माच्या मुखातून, क्षत्रिय ब्रह्माच्या बाहूतून, वैश्य ब्रह्माच्या मांडीतून आणि शूद्र ब्रह्माच्या पायातून उदयास आले. मनुस्मृतीने शूद्रांना खालच्या पायरीवर ठेवले. एकदा जर अस्पृश्य जातीत जन्मास आला तर तो मरेपर्यंत शूद्रच राहणार. मी हे बघत होतो की शूद्रांच्या गळ्यात त्यांना थुंकण्यासाठी मडकं, आणि जर ते चालत असतील तर त्यांच्या पायाचे ठसे पुसले जावे, त्यासाठी त्यांच्या कमरेला झाडू असे. आणि म्हणूनच मला हे सगळं बदलवायचं होतं. हाँ, हम लोगों को जातियों में किसने बांटा मुझे नहीं पता. बस सब लोग मानते हैं किसी किताब में लिखा होगा. किताब में गलत लिखा होगा तो क्या गलत ही मानेंगे. जिस दिन मैं किताब लिखूंगा सबको बराबर का हक दूंगा.
एकदा मी शाळेमधून परत येत होतो. मी चालून चालून खूप दमलो होतो. माझा गळाही खूप कोरडा झालेला. तहान लागल्यामुळे माझा जीव व्याकुळ झाला होता. तेव्हाच मी चालत असताना मला एक विहीर दिसली. मला तहान लागल्यामुळे माझ्या मनात दुसरा कोणताही विचार आला नाही व मी सरळ विहिरीकडे धाव घेतली. मी ते विहिरीतून पाणी काढले आणि प्यायला लागलो. पाणी पित असतानाच माझ्यावर उच्चवर्णीय लोकांनी हल्ला केला. तू आमची विहीर बाटवली असे शाब्दिक वार सुद्धा माझ्या मनावर केले. मला पाणी तर पिऊच दिले नाही, पण माझ्यावर हल्ला करून मला रक्तबंबाळ करून तेथून हकलून लावले. विहीर बाटली. आता आम्हाला पाणी शुद्ध करावं लागेल. याच्यामुळे ही विहीर अशुद्ध झाली आहे. तू आमची विहीर पाठवलीस. मारा याला, मारा. जोडा त्याला, जोडा. शूद्राला सूर्य डोक्यावर असतानाच बाहेर निघण्याचा अधिकार होता. त्याची सावली जेव्हा त्याच्या पायाजवळ येईल त्याच वेळेला त्याने बाहेर पडायचे. माझा जन्म अशा समाजात झाला होता जिथे आमच्या सावलीचाही विटाळ होत होता. मग पाणी पिण्याचा अधिकार तर फार लांबचाच. तू तिथेच थांब. तू शूद्र आहे. तू अछूत आहे. तुला आमच्यासोबत बसायचा हक्क नाही. तू इथून निघून जा. तुझ्यामुळे आम्ही अशुद्ध होऊन जाऊ. तुझा स्पर्शही आम्हाला चालणार नाही. नमस्ते, नीचे बैठ जाओ. तो आज हम कुछ सीखेंगे. बोलो मेरे पीछे. अ से अनार, आ से आम, नमस्ते. नमस्ते, बैठ जाओ. मैं आपसे एक सवाल पूछूं, उसका जवाब दोगे? संसार में ऐसी कौन सी वस्तु है जिसे आप देख सकते हैं किंतु छू नहीं सकते? तुम बताओ. सूरज गुरुजी. ठीक है, बैठ जाओ. बाकी के लोग बताओ. तुम नहीं सूरज कह रहे. तुम्हारा दूसरा उत्तर है? हाँ गुरुजी, मेरा दूसरा उत्तर है. वह पानी का घड़ा जो कि मैं देख सकता हूँ पर छू नहीं सकता अचेत होने के कारण. हळूहळू मी मोठा व्हायला लागलो. आता मी 14 वर्षाचा झालो. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी भिकू धुत्रे यांची 9 वर्षाची रमा पसंत केली व आमचं लग्न ठरलं. आमचं लग्न मुंबई येथील भायखळा मच्छी मार्केटमध्ये करायचं ठरलं. एका दुकानाच्या ओट्याचा वापर स्टेज म्हणून केला. खालून वाहणाऱ्या नालीतील पाण्याचा वास येत होता. बाजार भरण्यापूर्वी आमचं लग्न आटवायचं होतं. भिवा, तू हा बाळा एवढा मोठा झालास ना, तरी माझ्यासाठी माझ्या लहान भिवाच राहणारच. चला चला चला, उशीर झाला. आखे दार खिडक्या नीट लावून घे. चला चला चला, तिकडे सगळे लोक ते घ्या. सगळं सामान घेतलं. चला. घेतलं. चला. तुझं लग्न कधी होणार?
नवरा आल्यावर. मग नवरा कधी येणार? आता यांना काय सांगू. रामे, आता तुझा नवरा आला की हा बघा आपल्या भिवाच्या लग्नाचा मंडप. अरे आपल्या भिवाचं लग्न आहे, एकदम दिमाखात व्हायला पाहिजे का नको? हा बरं मला सांगा कशी झाली आहे सजावट? ते म्हणजे तुमच्या मनासारखी झाली आहे की नाही? काही कमी पडलं असेल तर सांगा, आपण लगेच करू. हो दादा, मी तर अख्ख्या बाजारात अत्तर शिंपडले. म्हणजे कसं, मच्छीचा वासच यायला नको ना. नाहीतर लग्नाच्या वेळेला आपण सगळे बसलोय नाकाला हात लावून कसं. कशी वाटते सजावट सांगा? वा रे वा नाम्या, लई छाक केलं बघ. वा ना मग, खूपच छान. 100पैकी 90 गुण दिले मी तुला. अरे वा रे वा. राज त्यागी करी कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. तुम्ही आलात ते बरं केलं. तुमच्या आशीर्वादाशिवाय हे लग्न अर्धवट राहिलं असतं. वा 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 भीमराव, या केळुसकर गुरुजी. अरे चला दोघं नमस्कार करा. भीमराव, महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाईंसारखा संसार करा. एकमेकांची साथ कधी सोडू नका. सुखी व्हा. भीमराव, असेच आनंदी राहा. आपली आणि आपल्या बरोबरच समाजाची प्रगती व्हायला पाहिजे असं काम करा. सुखी व्हा. या मी कॉलेजला जायला लागलो. उच्च शिक्षण घ्यायला उच्च जातीच्या विद्यार्थ्यांसारखं. गुरुजींना आणि विद्यार्थ्यांना माझा स्पर्शही चालत नव्हता, कारण मी अस्पृश्य. वर्गात जरी बसलो तरी माझ्या स्पर्शाने वर्ग वाटेल. माझा जन्म अशा समाजात झाला जिथे अस्पृश्यांनी जर श्लोक ऐकले तर त्यांच्या कानात गरम तेल ओतल्या जायचे व म्हटले तर जीभ कापल्या जायची. पण माझ्या संस्कृत शिकण्याच्या इच्छेने माझे पाय संस्कृत कक्षेकडे वळविले आणि अब मैं आपको एक वाक्य देता हूं, इसे आप घर जाकर संस्कृत में अनुवाद करके लाएंगे. चलो लिखिए. मोहन पाठशाला जाता है. अब कौन है वहां? वहां चुप कर क्यों खड़े हो? सामने आओ. मैं हूं गुरुजी. अंदर आके बात कीजिए. गुरुजी, आप संस्कृत पढ़ा रहे थे तो मैं सुन सुनकर पढ़ रहा था. मुझे पता है कि आप अंदर आकर पढ़ने की इजाजत नहीं दोगे.
दिखाओ क्या लिखा है। तेरी वजह से अब मुझे स्नान करना पड़ेगा। हिम्मत कैसी हुई छोटी जात का होकर संस्कृत पढ़ने की? अगर यह कॉलेज नहीं होता तो शीशा पिघलाकर तुम्हारे कान में डलवा देता। संसार की सबसे शुद्ध भाषा को संसार का सबसे अशुद्ध आदमी बोलेगा, ये पाप है, घोर पाप। रामूला मी सांगून निघालो होतो की बडोद्याला नोकरी करायला चाललोय. आधी मी जाऊन जागा शोधतो, मग तुला आणि यशवंताला घेऊन जाईल. पण जेव्हा मी खोली शोधायला गेलो तेव्हा माझ्या जातीमुळे, माझे नाव सांगितल्यामुळे मला तिथे जागा मिळाली नाही. आणि म्हणून मी ठरवलं की मी माझं खरं नाव सांगायचं नाही. रोशन, पैसेंजर छे, आओ आओ। तुम अकेले हो? जी। बस इतना ही लगे थे? जी। अच्छा, एम आओ आओ। रोशन, 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 वो पारसी नहीं है, उसने सुंदरी कुश्ती नहीं पहना है। तुम कौन है? तुम पारसी नहीं है? मैं पारसी हूँ। हमको बेवकूफ समझता है। ठीक है, ठीक है, तुम्हारा सुंदरी कुश्ती दिखाओ, चलो दिखाओ, बताओ। मैं हिंदू हूँ। तुम यहाँ नहीं रह सकता है। ये धर्मशाला हमारा बिरादरी ने खाली पारसी लोगों के लिए बनाया है। मैं समझ गया आपकी परेशानी। मैं पारसी नाम लिखूंगा रजिस्टर में। आपकी भी आमदनी हो सकती, मैं यहाँ रहूंगा तो मुझे घर मिलते ही ये जगह छोड़ दूंगा। मैं ऑफिसर हूँ अकाउंटिंग डिपार्टमेंट में बड़ौदा स्टेट के। मी विदेशातून आल्यावरही मी एवढा मोठा अधिकारी असून सुद्धा मला एवढी वाईट वागणूक देतात, तर माझ्या गोरगरीब लोकांना किती वाईट वागणूक देत असेल. मी आजपासून असा संकल्प करतो की मी माझ्या समाजाला न्याय मिळवून देणार. आयुष्यभर मी त्यांच्या भल्यासाठी कार्य करणार. मी पूर्ण आयुष्य माझ्या लोकांसाठी अर्पण करतो. मी झाडाखाली बसून ढसाढसा रडलो. ते माझ्या स्वतःसाठी नाही, तर माझ्या समाजासाठी. एवढा शिकलो असून सुद्धा माझीच जर ही अवस्था आहे तर माझ्या समाजाचं काय? आणि इथेच मी संकल्प केला की मी जर माझ्या समाजाचा उद्धार करू शकलो नाही तर स्वतःला गोडी झाडून घेईल. असेच बरेच अस्पृश्यतेचे चटके मला सहन करावे लागले. और अंदर है, स्टाफ सैलरी फाइल दीजिएगा।
एक गिलास पानी तो देना। सुना नहीं मैंने क्या कहा? पानी नहीं है। तो वो क्या है फिर? पानी नहीं है। देखो, तुम सीनियर ऑफिसर होगे, लेकिन तुम इस पानी को छू नहीं सकते। अगर महाराज को इस बात का पता चल जाए तो? हाँ, जाओ बोल दो, हम नहीं डरते। ये हमारे धर्म का मामला है। अगर महाराजा तुम्हें पानी पिलाना चाहते हैं तो अपने महल से लाकर पिलाए। वो महाराजा है, कुछ भी कर सकते हैं। वो नौकरी पे रख सकते हैं तुम जैसे गंदे अछूतों को। राजर्षी शाहू महाराज हे माझा खूप आदर करत असायचे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली येथे 13 व 14 फेब्रुवारी 1922 रोजी अखिल भारतीय बहिष्कृत परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेत माझ्या अनुपस्थितीत माझ्याविषयी प्रशंसक उद्गार काढताना शाहू महाराज म्हणाले होते, भीमराव आंबेडकर तुमचे महान नेते. त्यांचा आदर्श तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. त्यांचे अनुकरण करा व त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करा. पासून भीमराव आंबेडकर हेच तुमचे नेते आहेत. भीमराव आंबेडकरांचा! भीमराव आंबेडकरांचा! भीमराव आंबेडकरांचा! त्यांना दूरदृष्टी आहे, ते सर्वज्ञानी आहेत, त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. माझी खात्री आहे, एक दिवस ते फक्त तुमचे पुढारी राहणार नाहीत, तर संपूर्ण हिंदुस्थानचे पुढारी होतील. भीमराव आंबेडकरांचा! महाराज शाहू भारी, दलितांचे कैवारी. महाराज माणसाची प्राथमिक गरज आहे. संपूर्ण जीवसृष्टी पाण्यामधून जन्मली आहे, म्हणूनच आपण त्याला जीवन म्हणतो. आणि हे जीवन आपल्याला नाकारण्यात आले. माझ्या बांधवांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या या अन्यायकारक बंदीविरुद्ध मी अखेरपर्यंत लढलो आणि त्यांचा तो आत्मसन्मान परत मिळवून देण्यासाठी मी माझ्या सहकार्यांसोबत महाडच्या चवदार तळ्यावर गेलो. 14 तळ्याचे पाणी आहे ना? नाही रमा, त्यावेळी मी नाही आणू शकलो 14 तळ्याचे पाणी. त्या पाण्यावर गरढरांचा हक्क आहे, पण आपल्याला नाही. तो मी मिळवेल. तू आधी बरी हो ग. हे घे, मला तुझी गरज आहे. मी आहे तुमच्या सोबत. 14 तळ्याचे पाणी पिल्याशिवाय मी म्हणणार नाही. प्रश्न पाप पुण्याचा नाहीये, प्रश्न आपल्या हक्काचा आहे. चला. स्पर्शिले तू ओंजळीने खुले केले पाणी 14 तळ्याचे. हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे. तसे पाहिले तर मी एक ग्रंथप्रेमी मनुष्य आहे, पण तरीही मी एक ग्रंथ जाळला आहे. अस्पृश्यांची सामाजिक, राजकीय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारा मनुस्मृती हा धर्मग्रंथ या पवित्र नावास अपात्र आहे, कारण हे पुस्तक म्हणजे गुलामगिरीची साठवण आहे. या ग्रंथामुळे जातीव्यवस्था, अस्पृश्यता, जातीबंधने बळकट झालेली आहेत. जो धर्म माणसाला आत्मप्रतिष्ठेने जगू देतो तो मनुष्य धर्म. या ग्रंथाने स्त्री आणि शूद्रांना नीचतेची वागणूक दिलेली आहे. आणि म्हणूनच यहाँ हम भारत के नए समाज की स्थापना करेंगे. यहाँ न कोई जाति प्रथा होगी, न ही कोई वर्ण भेद होगा. हमें यह विचार अपनाना होगा कि सभी व्यक्ति समान रूप से पैदा होते हैं और समान रूप से मरते हैं. चलो नष्ट करे इस असमानता से भरे हुए पौराणिक हिंदू धर्म ग्रंथ की विषमता को. भाई और बहनों,
वैसे तो मैं जन्म से ब्राह्मण हूँ, लेकिन मनुस्मृति के सिद्धांतों का स्पष्ट निंदक हूँ। वो प्रतीक धर्म का नहीं बल्कि भेदभाव, क्रूरता और अन्याय का प्रतीक है। मेरा तो प्रस्ताव है कि पीढ़ी दर पीढ़ी चले आ रहे दुखों के इस जड़ का, मनुस्मृति का खुलेआम दान किया जाए। मानवता के कल्याण के लिए ब्रह्मसृष्टिकर्ता ब्रह्मा ने अपने मुख से ब्राह्मणों को जन्म दिया, क्षत्रियों को अपनी भुजाओं से, वैश्यों को अपनी जांघों से और शूद्रों को अपने पैरों से पैदा किया। भगवान ने कहा है कि एक शूद्र का कर्तव्य है कि ऊपरी वर्णों की श्रद्धा पूर्वक सेवा करे, उसका यही धर्म है। 100 साल के क्षत्रिय को भी एक 10 साल के ब्राह्मण लड़के को अपने पिता के रूप में मानना चाहिए। ब्राह्मण को भोजन के लिए कभी भी अन्य वर्णों के व्यक्तियों को आमंत्रित नहीं करना चाहिए। अगर कोई ब्राह्मण से भोजन मांगता है तो ब्राह्मण कुछ बचा खुचा दे सकता है, लेकिन वो भी उसके नौकर घर के बाहर देंगे। आठ ऑगस्ट 1930 रोजी मागासवर्गीयांच्या सभेमध्ये मी माझा राष्ट्रीय दृष्टिकोन जनतेसमोर सादर केला। तो म्हणजे असा की मागासवर्गीयांनी काँग्रेस पक्षापासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाही। निवडून येण्याकरिता अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मान्य करण्यात आला होता। त्या स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य उमेदवार निवडून येऊन प्रांतिक कायदे मंडळाचे सभासद बनू शकत होता। अस्पृश्यांच्या विकासासाठी अस्पृश्य उमेदवारच योग्य ठरेल असे माझे मत होते, पण हे मत मिस्टर गांधींना अमान्य होते। हिंदुस्थानात इतके सगळे लोक राहतात, शीख, अँग्लो इंडियन्स, त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेतच। सगळेच जर मागत राहिले तर या देशाचं कसं भागणार? मिस्टर गांधी, मी सुद्धा माझ्या देशाचा विचार करत असतो, पण याकरता मी माझ्या समाजाकडे पाठ कधीच फिरवणार नाही। तुम्ही असा संयम सोडून उतावळे होऊ नका, जरा विवेकाने विचार करा। मिस्टर गांधी, तुम्ही माझ्याकडनं संयमाची अपेक्षा करता? अहो, माझा समाज हजारो वर्ष संयम बाळगून आहे। तुम्ही ही जी काही योजना सुचवताय ती अतिशय अव्यवहारी आहे आणि ती सुचवायला तुम्हीच धजू शकता। मुस्लिम लीग, शीख, अँग्लो इंडियन्स, अस्पृश्य या सगळ्यांच्याच मागण्या मी कशा काय पूर्ण करायच्या हेच मला समजत नाही। मी व्हॉइसरॉयला सांगून टाकतो की तडजोड करण्याचे माझे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत। आणि तडजोड करण्यासाठी मला आणखी वेळ नको आहे। सर आंबेडकर, काहीही झालं तरी मी तुम्हाला स्वतंत्र मतदारसंघ देणार नाही। मिस्टर गांधी, मी मेलो तरी 72, पण अस्पृश्य समाजाच्या हिताचा बळी मी जाऊ देणार नाही।
इकडे मी आंदोलनाची चळवळ चालवत होतो, मनुस्मृतीचे दहन करत होतो, काळाराम मंदिराचा सत्याग्रह करत होतो, अस्पृश्यांना न्याय मिळावा म्हणून लढत होतो. परंतु तिकडे माझी रामू, माझी रमा क्षयरोगाने ग्रस्त होती. हळूहळू मरणाच्या दाराकडे वळत होती. डॉक्टर साहब, माँ ठीक हो जाएगी ना? हो जाएगी. क्या हुआ डॉक्टर साहब? देखिए डॉक्टर साहब, कुछ भी कीजिए, और मुझे मेरी रमा चाहिए. उसे जीना ही होगा. देखिए, हम तो सिर्फ कोशिश कर सकते हैं, बाकी सब ईश्वर के हाथ में है. जरूरत पड़े तो मुझे बुला लीजिएगा. मैं चलता हूँ. भाई साहब आ गए. डॉक्टर ने कहा है तुम जल्दी ही अच्छी हो जाओगी. साहिब, आप मत दुखी हो ना मेरे लिए. आप मेरे पति हैं. इस एक सुख के लिए मेरे हजारों दुख बिल्कुल पिघल जाते हैं. रामू, तुम्हें कुछ नहीं होगा. साहिब, मैं मरने से नहीं डरती. मैंने बहुत नजदीक से देखी है मौत. मेरे माता पिता, आपके माता पिता, मेरे हमारे दादा, हमारे 4 बच्चे, रमेश, गंगाधर, राजरत्ना और मेरी लाडली इंदु. इन सबको मरते हुए बहुत नजदीक से देखा है मैंने साहब. बहुत नजदीक से देखा है. रामू, तुम्हें कुछ नहीं होगा. तुम मुझे छोड़कर नहीं जा सकती. रामू, अगर तुम दवाई लोगी तो तुम जल्दी अच्छी हो जाओगी. रामू, देखो तो कितने लोग आए हैं तुम्हें मिलने के लिए. रामू, अब तुम इस अकेले यशवंत की ही मां नहीं रही, सारी दुनिया की मां बन चुकी हो. चाहे कुछ भी हो, तुम्हें जीना होगा. तुम्हारे इन दुर्बल लोगों को मजबूत सहारा देने के लिए तो तुम्हें जीना ही होगा. रामू, तुमने मुझसे वादा किया था, तो तुम मुझे ऐसे बीच राह में अकेले छोड़कर कैसे जा सकती हो? साहिब. रामू, रामूच्या निधनाने फार खचून गेली. तिला जराही वेळ देऊ शकलो नाही. याची खंत माझ्या मनाला सतत जाणवत राहिली. आणि अशातच एकदा
म्हणाले होते की माझ्यासाठी दुःख करत बसू नका. या देशातील सारी बेवारस दुःख तुमची वाट पाहताय. ते सारे त्यांचा उद्धार करता म्हणून तुमच्याकडे पाहतायत. त्यांना पक्क ठाऊक आहे त्यांचा उद्धार कोणी देव नाही तर फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता. साहेब, तुमची एकट्याची रमा केली म्हणून तुम्ही यशवंता, मुकुंदा आणि आपल्या 9 कोटी दलित लेकरांना वाऱ्यावर सोडणार आहात? नाही साहेब, नाही. माझी शपथ आहे तुम्हाला. उठा, दुःखातून मुक्त व्हा आणि आपल्या कोटी कोटी दलित लेकरांच्या उद्धारासाठी कार्य करा. पददलितांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी मला घटना समितीत जायचे होते. मी घटना समितीत पोहोचू नये याचा काँग्रेसने कडेकोट्ट बंदोबस्त केला होता. मी अनुसूचित जाती जमातीच्या हिताच्या संरक्षणाशिवाय दुसऱ्या कोणत्याही विचाराने घटना समितीत गेलो नव्हतो. माझ्यावर यापेक्षा महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल अशी मला मुळीच कल्पना नव्हती. परंतु जेव्हा अशी जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली तेव्हा मी अविश्रांत परिश्रम करून 2 वर्षे 11 महिने 18 दिवस रात्रंदिवस जागून घटनेचे काम पूर्ण केले. मैं यहाँ पर संविधान की अच्छाइयाँ गिनाने नहीं जाऊंगा, क्योंकि मुझे लगता है कि संविधान कितना भी अच्छा क्यों ना हो, वो अंततः बुरा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग बुरे होंगे, और संविधान कितना भी बुरा क्यों ना हो, वो अंततः अच्छा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग अच्छे होंगे. इसलिए जनता और उसके राजनीतिक दलों की भूमिका को संदर्भ में लाए बिना संविधान पर कोई भी निर्णय देना या कोई भी टिप्पणी करना मेरे विचार में व्यर्थ होगा. धन्यवाद. यहां आसन पर बैठे हुए और प्रतिदिन की कार्रवाई को देखते हुए मुझे यह प्रतीत हुआ, जो शायद किसी और को ना हुआ हो, कि कितने उत्साह और लगन के साथ संविधान समिति के सदस्यों ने और खास तौर से उनके चेयरमैन डॉक्टर अंबेडकर ने अपनी खराब सेहत के बावजूद ये काम पूरा किया. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा, त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा, आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सदा अर्पण करत आहोत. सदा अर्पण करत आहोत. सदा
विश्वास होता. जीवन सफल होण्यासाठी धर्म असणे आवश्यक आहे. असा धर्म ज्यात नैतिकता, स्वातंत्र्यता, समानता, बंधुभाव यांचा समावेश असेल, जिथे माणसात असमानता नसावी. बौद्ध धर्माप्रती माझा लगाव आधीपासूनच होता आणि मी असे ठरवले की मी बौद्ध धर्माची दीक्षा स्वतः घेईल आणि माझ्या बांधवांना मी स्वतः दीक्षा देईल. दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी असा माझा समज आहे. बौद्ध धर्म हा असा धर्म आहे जिथे समानता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुता आणि न्याय आहे. मी अनेक धर्माचा अभ्यास करून या निर्णयावर पोहोचलो की बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होईल. बाबासाहेब आंबेडकर की जय, गौतम बुद्ध की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, गौतम बुद्ध की जय. सदाचार और कर्मा पर आधारित है. सुनो मेरे भाई और बहनों, मैं हिंदू नहीं हूँ और अछूत भी नहीं हूँ. मैं एक मुक्त मानव हूँ, एक आदर्श इंसान जो इस हानिकारक समाज की व्यवस्था का गुलाम नहीं है. और इसीलिए मेरे भाई और बहनों, मैं ये प्रतिज्ञा करता हूँ कि मैं अपना शेष जीवन धर्म का प्रचार करने और बुद्ध के प्रकाश को फैलाने में लगाऊंगा. और अब मेरे भाई और बहनों, जो बुद्ध द्वारा दिखाए गए प्रकाश की तरह मेरे साथ अनुसरण करना चाहे, वो खड़े होकर चरण धरण दोहराए और मेरे साथ शपथ ले. मैं भगवान बुद्ध की
बताए हुए 10 विधि वचनों का पालन करूंगा। मैं भगवान बुद्ध के बताए हुए 10 विधि वचनों का पालन करूंगा। मैं सारे पशुओं के साथ करुणा का व्यवहार करूंगा। मैं सारे पशुओं के साथ करुणा का व्यवहार करूंगा। मैं सारे मनुष्यों को एक समान समझूंगा। मैं सारे मनुष्यों को एक समान समझूंगा। मैं गौतम बुद्ध के धम्म का स्वीकार करूंगा। मैं गौतम बुद्ध के धम्म का स्वीकार करूंगा और अपना पुराना धर्म छोड़ दूंगा। और अपना पुराना धर्म छोड़ दूंगा जो मनुष्य जाति की प्रगति में बाधक है। जो मनुष्य जाति की प्रगति में बाधक है और जो मनुष्य को घृणा की नजर से देखता है। और जो मनुष्य को घृणा की नजर से देखता है। इसके साथ मेरा नया जन्म होगा। इसके साथ मेरा नया जन्म होगा। मैं ना तो हिंदू देवताओं की पूजा करूंगा। मैं ना तो हिंदू देवताओं की पूजा करूंगा और ना ही हिंदू कर्मकांडों का पालन। और ना ही हिंदू कर्मकांडों का पालन। आज के बाद जो तीन सिद्धांत जो बुद्ध ने बताए हैं, प्रज्ञा, सम्मान और करुणा, जीवन भर मेरे कर्मों को दिशा देते रहेंगे। साधु। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। माझ्या आयुष्यात मी अनेक संघर्ष पाहिले, अनेक मरण पाहिली. माझी आई, वडील, आत्या, रामू, राजरत्न, इंदू गंगाधर रमेश, माझा भाऊ, या प्रत्येक मरणाने मला आतून खचवलं होतं. माझ्या हृदयाचे, माझ्या काळजाचे तुकडे तुकडे केले होते. अनेक संघर्षामुळे, गरिबीमुळे, दुःखामुळे माझं शरीर खंगत चाललं होतं. मला मधुमेहाचा आजार जडला होता. माझे गुडघे दुखू लागले होते. मी थकत चाललो होतो. कदाचित मला कळत होतं, मरण माझ्या दाराशी येऊन उभा आहे. तो माझी वाट बघत आहे. बाबासाहेब, खूप उशीर झाला. आता नीना थोडंसं थांबवा. तुमची तब्येत बरी नाही. जेवण करून घ्या आणि थोडा आराम करा. नाही रत्न, मला बरं वाटत नाहीये. माझी काहीही खायची इच्छा नाही. नाही बाबासाहेब, तुम्हाला थोडं तरी खावायचं लागेल. समाजाला तुमची गरज आहे. बरं मला खातो बनवास तुझ्या समाधानासाठी. नाना, हे ग्रंथ म्हणजे माझ्या आयुष्यभराची कमाई. नाना, यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मांचे ग्रंथ, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, वेगवेगळ्या तत्वज्ञानाचे ग्रंथ आहेत. हो बाबासाहेब, अगदी बरोबर आहे तुमचं. सुख दुख से कैसे छुटकारा, करना जन्म मरण का फेरा.
सुख दुख से कैसे छुटकारा करना दरनी का फेरा मेरे मन का पंछी रे तेरा भरोसा नानक, मी आता बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाची प्रस्तावना जरा बघून घेतो. ठीक आहे? मला जरा पत्रे जोशी आणि ब्रह्मदेशाचे सरकार यांना पाठवायची पत्रे दे बरं. ती पण जरा पाहून घेतो. आतापर्यंत माझा समाज हा वेगवेगळ्या रूढी परंपरेमध्ये कितपत पडलेला होता. यातून बाहेर पडण्यासाठी मी पुस्तकांची निर्मिती केली. हे ग्रंथ पुस्तके सर्वांना मार्गदर्शक ठरतील. जनतेने जर या ग्रंथाचा उपयोग केला तर माझ्या कष्टाची चीज होईल. सो मच टू बी डन. बाबासाहेब उठा, सकाळ झाली. बाबासाहेब तुम्ही उठत का नाही? काय झालं तुम्हाला? बाबासाहेब उठा ना, तुम्ही काही बोलत का नाही? बघा माझ्याकडे, मी आलो. मला काहीतरी काम सांगा बाबासाहेब.